मध्ये क्वालिफाय झालेला आहे. सेकंड राऊंडची सेकंड मॅच. पहिला मॅच सामना मॅच खेळाडू साकिंग यांना करण ठाकूर, त्यासोबत आपण पाहतोय जय जाधवला. अनुरागचा पहिला चेंडू प्रचंड वेगानं मात्र ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर, व्हाईट बॉल. नेक्स्ट बॉल. पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा विकेट किपरच्या पाठी आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू भरपूर डीप मध्ये, शॉर्ट फाईन लेग आईच नाही, तो पूर्णपणे डीप मध्ये फिल्डिंग करतो. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाती. पुढे स्कोर बोर्ड एकूण पाहतो आपण झालेला आहे 3 वरती. 3 ओव्हरची मॅच आहे. मागच्या मॅचमध्ये आपण एक मोठी धावसंख्या पाहिली एडूटने टीमच्या माध्यमातून. सकाळपासून रन्स होत नव्हत्या. लास्ट मॅचमध्ये मानेरे संघ खेळाला 86 केल्या होत्या आणि मागच्या देखील मॅचमध्ये आपण बघितलं 60+ धावा आपण पाहिल्या, 64 झाल्या होत्या एडूटनेच्या. या दरम्यानची ही लेंथ आणि हा टप्पा चांगला आहे. डॉट बॉल. षटका देईल पुढचा चेंडू. साईडला टर्न करण्याचा प्रयत्न, चेंडू लक्षच्या बाहेर, व्हाईट बॉल. चार धावा धावापलकावरती आहेत. संजय काहीतरी चर्चा करतोय बॉलर सोबत की कशा पद्धतीने इकडे आपल्याला बॉलिंग करायचे. करणने देखील अतिरिक्त खेळाडू आतमध्ये मगाशी गेला होता निवलीपरा टीमचा. नेक्स्ट बॉल. चांगला चेंडू आहे. विकेट किपर बीट झाला जरूर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, त्याचं जास्त काय नुकसान होणार नाहीये. दोन्ही खेळाडू सुरक्षित पोहोचलेत. बाईचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पट. स्कोरबोर्ड एकूण पाहतो आपण 5 वरती. 3 ओव्हरची मॅचेस. नगरसेवक चषक 2026. 3 बॉल. तीनच बॉल झालेत लिगल. 2 वाईट आहेत त्याच्यामध्ये. नेक्स्ट बॉल. ऑन साईडला टर्न केला, फटका चांगला डीप मध्ये. तिथे चूक झालेली आहे. जिकडे झेल तिथे झेल ड्रॉप आणि मिळतील धावा 4. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 न फ्लाय होते. स्कोर बोर्ड पुन्हा 9 वरती आपल्याला पाहायला मिळतं. मगाची पाऊस झाला जोरदार. आतापर्यंत सूर्यदेव दर्शन देत असताना पावसामध्ये आपण या गोष्टी पाहत असतो. ऑगस्ट महिन्याला सुरुवात झालेली आहे. सगळे सण आता समोर येतातच. बाकडा जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पॉइंटला चालला वेगानं. वस्तून फेक करेपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न चालवला होता मात्र धावा इथनं मिळतील 2. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाती आहे पुढे. स्कोर बोर्ड एकूण 11 वरती आपण पाहतोय. पहिले षटक जो अजूनही मार्ग असते. काही एक्स्ट्रा चेंडू टाकले होते. 1 बॉल बाकी आहे पहिल्या ओव्हर मधील. षटका देईल पुढील चेंडू. समोर जयेश.
बागपूरला जाऊन खेळले जरूर चेंडू शॉर्ट थर्ड मध्ये वेगानं गेला होता. तेवढी सुंदर फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली थर्ड मॅन मध्ये. दावेत एक सिंगल स्मेल पहिल्या षटकासाखे संपला आणि पहिल्या ओव्हरच्या करीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना नेवली बरा टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावपालकावरती गुण धाव आहेत 12 धावा. सगळं सांगतो ना आम्ही, तुमचं नाव नाही चिठ्ठीत. बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हर मध्ये सोयमाला मस्त आमिंग झाला जरूर. मात्र जवळपास कोणी फिल्डर उपस्थित नाहीयेत. फिल्डर पोहोचणार उचलून फेक करणार तोपर्यंत मिळतील जयेशला धावा 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. स्कोरबोर्ड आपण एकूण पाहतोय 14 धावा. पहिल्या मॅच मध्ये सहजरित्या सामना जिंकला होता म्हातारेपाड्याच्या अगेन्स्ट. दरम्यान विकेट किपर संजय बीट झाला होता. मात्र जयेशचा कुठला प्रयत्न नाही धाव घेण्याचा. 40+ धावा कमीत बनवावा लागतील समोर पिसवली संघ. म्हातारेपाड्याच्या अगेन्स्ट जबरदस्त बॅटिंग करत असताना सामना एकतर्फी जिंकला होता. त्या अनुषंगाने नेवालेपट्टा टीमला कमीत कमी 3 ओव्हरमध्ये 30+ 35-40 पर्यंत पोहोचावं लागेल. चांगला चेंडू आहे आणि मेल विकेट जयेश बाद. यावेळीचा फटका हवेत खेळले झेलची संधी होती. आता डीप मध्ये बॅकअप आहे तोपर्यंत मेल एक सिंगल. पुढील चेंडू फुल टॉस से पुन्हा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. मिड विकेटला फिल्डर वेगानं पोहोचलाय जरूर उचलून फेक करतील. सेकंडचा कॉल आणि 2 धावा मिळणार आहेत. रोशन आणि करण ठाकूरला इकडनं चांगली भागीदारी करेल. चांगल्या रन्स बनवाव्या लागतील स्कोर बोर्ड वरती. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. स्कोर बोर्ड एकूण धावा आहेत 17. षटकातील पुढचा चेंडू ऑफ विकेट ना. मस्त टायमिंग नाही तर प्रॉपर टायमिंग आहे. ठाकूरच्या पाठमधून आक्रमण आहे. आला सिक्सर. आणि सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न फ्लाय होते. स्कोर बोर्ड 23 वरती. अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे.
लास्ट ओव्हरला होते सुरुवात. आखू टप्पाचा वेगवान होता. येत असताना व्हाईट बॉल. बॉलरचं नाव काय? सुजित आलेत बॉलिंग मार्कवरती लास्ट ओव्हर मध्ये. रन एकूण पाहतो आपण जाते धाव बॉल करी धाव आहे 24. लॉस ऑफ वन. नेवाळी पाडा टर्न केला. फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर भरपूर डीप असे. त्यांचा प्रयत्न त्यांना बीट कर. चेंडू साधलेला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. धाव एक मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 25. माफ करा, धावा कमी लिहिलेल्या आहेत. 29 धावा आहेत धावफलकावरती. लखनजी जरा स्कोर थोडेसे बिझी आहेत. यावेळेचा फटका प्रतिमे ठाकूरचा असून एक आक्रमण. पाठवला चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6. 35. लास्ट ओव्हर मध्ये आक्रमणाला सुरुवात झालेली. एक मोठी धावसंख्या सेट करायची त्या अनुषंगाने प्रयत्न आता सुरू आहेत करण ठाकूरचे. आणि सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते. करणच्या इंडिव्हिज्युअल 16 झालेल्या आहेत. नेक्स्ट बॉल सुजित ओव्हर विकेट ना. पुन्हा कुठला पास आहे. फॉलो केलं बॅटरना. नो बॉल देखील तिकडे घोषित केलेला स्क्वेअर लेग चंपरना. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा इथनं धावून झालेल्या आहेत. कंप्लीट तिसरीचा प्रयत्न चालवला होता. मग आता करणला स्ट्राईक हवी आहे. एकूण 3 धावा येणारा चेंडू फिटचा असेल. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढचा बॉल. फ्रीटचा बॉल मस्त आमिंग झालाय. मोठी एज आहे. चेंडू विकेट किपरच्या पाठीपर्यंत पोहोचतोय. उचलून फेक करेपर्यंत सेकंडचा कॉल. पुन्हा आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा इथनं मिळतात. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाईल पुढे स्कोरबोर्ड 40 वरती. षटकातील पुढील चेंडू सुजित ओव्हर द विकेट ना. आता गती कमी केली. संजय देखील बीट झाला अष्टांशा मागे. धावीत एक सिंगल मेल. 22 एक्स्ट्राची धाव मिळते. आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 1 न पुढे स्कोरबोर्ड 41 वरती आपल्याला पाहायला मिळतो. अजून एक चेंडू शिल्लक पहिल्या डावातील. ओव्हर द विकेट ना. साकिंग इनला रोशन जाधव. यावेळेस हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. नो बॉल. 1 पूर्ती ओव्हरचा इशारा अगोदरच आलेला आहे. त्याच्यामध्ये अतिरिक्त बॉन्स आणि असे काय चेंडू आले तर मग ते लिगल नसणार आहेत. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे स्कोरबोर्ड 42 धावा. फिटचा बॉल आणि त्याला पाठवला बरोबर लॉंग लेगच्या दिशेने. जाधवच्या बॅटमधून फिनिश चांगला झालेला आहे. पहिली षटकं संपली. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरमध्ये पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना नेवलेपाडा टीमची धावसंख्या आपण पाहतो. धावफलक कधी धाव आहेत 48 आणि 49 चेस या मॅच मध्ये पिसवली समोर.
अंपायरचा ग्रीन सिग्नल मॅचला होते सुरुवात या मॅच मध्ये टार्गेट एकूण आपण पाहतोय 49चं टार्गेट आहे. साकेंग एंडला सोम आहे. करण ठाकूर बॉलिंग मार्कमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. फर्स्ट बॉल बाकफुटला जाऊन पंच केलेला फटका चांगला खेळले. डीप मधून 2 फिल्डर तिकडे पोहोचलेत. चेंडू चोसून फेक करेपर्यंत 2 धावा देखील मिळतील आणि 2 धावेने धावांचा श्री गणेश होत असताना पिसवली टीमचा. टार्गेट या मॅच मध्ये 49. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावाच नव्हत्या निवाळीपाडा टीमच्या. त्याच्यानंतर सुजितच्या त्या ओव्हरमध्ये आपण बघितल्या भरपूर धावा आल्या होत्या. वेगवान आहे चेंडू प्रचंड वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. सुपर प्लेन चांगला डब्बा आहे. करण ठाकूर अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग असेल बॉलिंग असेल त्या सातत्याने त्याच्या माध्यमातून चांगली बॉलिंग बॅटिंग आपण पाहत असतो आणि यावेळेस हा देखील चेंडू सुंदर आपल्याला पाहायला मिळाला सोमकरिता. नेक्स्ट बॉल दरम्यानचा हा देखील चेंडू चांगला आहे ऑफ स्टिक वरती. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मिडल स्टिक वरती लेंथ बॉलिंग. बॅटरला रीड करून ज्यावेळेस आपण बॉलिंग करतो तेव्हा आणखीच आपल्या माध्यमातून ॲज अ बॉलर चांगली बॉलिंग होत असताना तेच करत असताना ठाकूर सोमसाठी पुढचा बॉल. आता वेगवाने आता प्रचंड वेगाने बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. बॅक टू बॅक तिसरा डॉट आलेला आहे. पहिल्या बॉलवरती 2 धावा. त्याच्यानंतरचे पुढचे येणारे 3 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाले. व्हेरी गुड बॉलिंग करण ठाकूर. नेक्स्ट बॉल यावेळेस फटका हवेत खेळले जरूर. डीप मध्ये फिल्डर देखील सरकलाय. जेलची शक्यता तर नाहीये. आता चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा मिळतील सोमला. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जातीय पुढे. स्कोर बोर्ड इकडून आपण पाहतोय 4 या आकड्यावरती आहे. धावा इथंच नाहीयेत त्याचं कारण विकेट टू विकेट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते सोमच्या यावेळेस करणच्या माध्यमातून. सुपर बॉलिंग होती. सोमचा संघर्ष अजूनही सूर्य मात्र मॅच मध्ये फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न. आता विकेट किपर बीट झाले. चेंडू चाललेला आहे टॅडमॅनच्या दिशेनं. चेंडू शोधून फेक करेपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने केलेला आहे आणि इथनं पाहतो आपण फलंदाज बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस सोमची विकेट आणि फक्त धावा आपल्याला पाहायला मिळाला 5 आणि या मॅच मध्ये करायचे 49 धावा. लखन जाधव साकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा फलंदाज साई. येत असताना डॉट बॉल. डॉट चेंडू आतापर्यंत आपल्याला जास्त त्याचा प्रमाण पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये 3 बॅक टू बॅक चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळाले ज्यावेळेस सोम बॅटिंग करत होता. करणच्या माध्यमातून सुपर बॉलिंग पाहायला मिळाली. लखन जाधव सेकंड ओव्हरमध्ये चांगला चेंडू फुलर लेनचा बॅक टू द बॉलर समोरच खेळत. लखन तिथपर्यंत पोहोचलाय देखील. धाव एक सिंगलच मिळेल. सिंगल डबल न तर आता जास्त काय फरक पडणार नाहीये कारण का धावा आपण जर बघितल्या तर पहिल्या इनिंगमध्ये 48 केलं होतं निवालीपाडा टीमनं आणि 49 चेस आहे. बागपूटला सध्या तरी आपण पाहतो पिसवली संघाला मॅच मध्ये. चांगला चेंडू फुलर लेनचा अजून एक सुपर आणि चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट सध्या तरी बॉलिंग होत असताना धावा मिळतील 2 आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाईल पुढे. स्कोरबोर्ड 8 वरती आहे. अजून 41 करायचे त्या मॅच मध्ये.
हा चेंडू पुन्हा टाकावा लागला ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर आहे. व्हाईट बॉल. नेक्स्ट बॉल. लखन फुल टॉस आहे समोर ड्राईव्ह करत असताना फटका तर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल डबल न पाहतो आपण धावा ज्या आहेत त्या कंप्लीट होणार नाहीत. त्यात जो टार्गेट आहे तो मात्र कंप्लीट होणार नाहीये पिसवलीच्या माध्यमातून. पुन्हा गती कमी केली. लखननं खूप चांगली बॉलिंग केलेली आतापर्यंत. सिंगल कंप्लीट. दुसरी धाव मिळेल. तिसरीचा प्रयत्न चालवला मात्र धावा इथनं मिळतील 2 आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे स्कोरबोर्ड. बारा धावा. हा चेंडू देखील आपण पाहतोय सुंदर आपल्याला पाहायला मिळत असताना डॉट बॉल. सहा चेंडू 37 धावेची आता गरज आहे मॅच मध्ये. 6 सिक्सर 36 होतील. फॉर्मॅलिटी बाकी आहे. चला आपण थोडा वेळ कमी घ्या. तेजस भोईर जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. तेजस दर्शन लास्ट ओव्हर मध्ये आणि या मॅच मध्ये आता ऑप्शन येतं बाकी आहे. ड्रॉ आता नक्कीच पुढच्या मॅच करिता केला जाईल. आणि हा सामना जिंकला मैदानाच्या निवायपडा टीमनं. अभिनंदन या मॅचचा. मला मॅच करण ठाकूर दुसऱ्यांदा मॅन ऑफ द मॅच. विशाल बोरेंच्या शुभाशय आपण देऊया करणला मॅन ऑफ द मॅच.